नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पाथर्डी तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीत दारूबंदी लागू असतानाही ग्रामपंचायतीनं बिअर बार दारू विक्री सुरू करण्यासाठी ठराव मंजूर केल्याच्या निषेधार्थ पाडळी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या आवारात धरणे आंदोलन छेडले. या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले असून संबंधित ठराव तात्काळ रद्द करावा, तसेच जबाबदार सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य दिलीप कचरे, माजी सरपंच बाजीराव गर्जे, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गर्जे, वामन दांदळे, सदस्य उद्धव गर्जे, अंकुश ढाकणे, जिनप्पा फुलमाळी, रमेश कचरे, पांडुरंग काळे, सविता काळे, लताबाई कचरे, रामदास भिसे, प्रवीण गर्जे आदींसह ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी रमेश कचरे, मुक्काम पोस्ट पाडळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष. पाडळी गावामध्ये 25/8/2025 ला ज्यावेळेस ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेमध्ये ऐन वेळेला दारू परमिटचा अर्ज आला. अर्ज करणारा हा उपसरपंच गणेश कचरे. त्याच्यानंतर त्याला सूचक म्हणून जे अर्ज जो वाचला तो खुद्द सरपंच अशोक गर्जे यांनी वाचला आणि अनुमोदक गणेश गर्जे याचेच वडील विद्यमान मार्केट कमिटी सदस्य शेषराव कचरे हे स्वतः अनुमोदक झालेत. सगळं फक्त सरपंच, उपसरपंच आणि मोठाले पुढारी यांनी मिळून गावाला विटीस धरून गावामध्ये बिअर बार लायसन मिळण्यासाठी जो अर्ज केला, तो अर्ज अवैध ठरण्यासाठी टोटल कोरम सुद्धा पूर्ण नाहीये. ज्या ठिकाणी त्यांना बिअर बारचं परमिट मिळायचं त्या ठिकाणी अक्षरशः वस्ती असून तिथल्या महिला भगिनींना अजिबात सांगण्यात आलेलं नाही. त्या महिला भगिनींचा सुद्धा विरोध आहे. आमचं एकच म्हणणं आहे की गावात पहिलाही दारूबंदीचा ठराव आहे आणि आजपर्यंत पण तो ठराव कायम राहावं. गावात, पाडळी गावात दारू विक्रीला बंदी आहे आणि ते बंदच राहिलं पाहिजे. यासाठी आज आम्ही दिलीप कचरे, बाजीराव गर्जे, त्यानंतर रामदास भिसे, पांडू काळे हे सगळेजण आम्ही आज इथं उपोषणाला बसलोय. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत. त्यासाठी तुमच्या माध्यमातून आम्ही एक विनंती करतो की गावात ही दारूबंदी कायमची राहिली पाहिजे. मी दिलीप यादव कचरे, राहणार पाडळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. मी पाडळी ग्रामपंचायतचा सदस्य असून आमच्या गावामध्ये 25/8/2025 रोजी पाडळी ग्रामपंचायतची ग्रामसभा झाली असताना त्या ग्रामसभेमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत मार्केट कमिटी संचालक श्री शेषराव पाटील कचरे यांनी जाणून बुजून ग्रामसभेचा बोगस ठराव घेतलेला आहे. आणि तो ठराव घेत असताना ज्या भागामध्ये हा परमिट रूम चालू करायचा आहे त्या भागामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे तिथं महिलांची ग्रामसभा घेणं गरजेचे असताना आणि त्या भागातील लोकांचे विचार विनिमय करूनच हा ठराव घ्यायला पाहिजे होता. पण तो ठराव न घेता यांनी ना लोकांना अंधारात ठेवून हा ठराव घेतलेला आहे. हा ठराव बेकायदेशीर असून त्या ठरावाला आम्ही न्याय मागण्यासाठी आज पंचायत जिल्हा परिषदेमध्ये उपोषणाला बसलोय. आणि इथं जर आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही उद्या 8 दिवसांनी आम्ही परत रस्ता रोको आंदोलन करणार आहे. आणि त्याच्यासाठी आमच्या गावात, जशी आमच्या गावात पाडळी ग्रामपंचायत स्थापन झाली तसं तेव्हापासून आमच्या गावामध्ये दारूबंदी आहे आणि इथून पुढे सुद्धा आमच्या गावात दारूबंदी राहावा हे आमचं म्हणणं आहे. आणि त्या दारूबंदीच्या विरोधात आम्ही उतरलेलो आहोत. ओके, बोला. मी बाजीराव गर्जे, तालुका पाडळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. प्रथम लोकनियुक्त सरपंच पाडळी. आमच्या पाडळी गावामध्ये 25/8/2025 ला जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये विद्यमान सत्ताधारी लोकांनी जे बनावट ठराव केलेला आहे विषय क्रमांक 15 मधील, वास्तविक पाहता अर्जदाराचा अर्ज आलेला आहे 11 तारखेला 11/8/2025 ला आणि नोटीस अजेंडा ग्रामसेवकांनी काढला 12/8/25 ला. तर तो ऐनवेळी विषय कसा होऊ शकतो? तो विषय पत्रिकेत जाणून बुजून घेतला नाही. ऐनवेळी विषय घेतल्यामुळे तो एक तर बेकायदेशीर ठराव होऊ शकतो. आणि विशेषतः म्हणजे वास्तविक पाहता शासनाच्या नियमानुसार ज्या भागात तुम्हाला परमिट घ्यायचं, दारूचं लायसन घ्यायचं, त्या भागातल्या लोकांना विशेषतः महिलांची ग्रामसभा बोलावी लागते. हा नियम त्यांनी धाबे बसून त्यांनी स्वतः, एक तर सरपंच ग्रामसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, सरपंच स्वतः सूचक झालेला आहे ठरावाला आणि अनुमोदक त्या जे अर्जदार आहे त्याचे वडील झाले. म्हणजे एकत्र बसून त्यांनी हा बनावट ठराव केलेला आहे. म्हणून आम्ही त्या ठरावाच्या विरोधात आहोत. ठराव काय? ठराव
दारूचे परमिट बिअर बारच्या परमिट साठी अर्ज केलेला आहे. आमचा ठरावाची विरोध आहे. गावात दारूबंदी आजपर्यंत आणि आमचा त्या परमिटला विरोध आहे. माझं नाव सविता पांडुरंग काळे आणि आम्ही या ठरावाबाबत राहणार पाडळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. आमच्या शेजारी हे परमिट रूमचं लायसन भेटलेलं आहे आणि आम्ही तिथं शेजारी राहतो. आम्ही याच्या विरोधात आहोत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.